नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापिका रंजना गावित, विषय सहकार. विद्यार्थ्यांनो, आपण युनिट क्रमांक 4ला सुरुवात केलेली होती. तर त्याच्यातील काही उपघटकांचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. तर पुढील घटक आहे सहकारी संस्थेचा प्रवर्तक. त्याच्यात सहकारी संस्थेच्या स्थापनेमध्ये प्रवर्तक हा अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो. प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती की जी सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेते. प्रवर्तक हा सहकारी संस्था स्थापनेची कल्पना मनात आणण्यापासून ती कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आवश्यक ते सर्व परिश्रम घेत असतो. म्हणजे सहकारी संस्थेचा प्रवर्तक म्हणजे त्याचा अर्थ आपण बघू. प्रवर्तक या संज्ञेची व्याख्या सहकार कायद्यामध्ये दिलेली नाही, परंतु त्याची कार्ये स्पष्टपणे सांगितली आहेत. त्या आधारे प्रवर्तकाचा अर्थ पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. सहकारी संस्थेच्या स्थापनाच्या कल्पनेपासून ती कल्पना मूर्त स्वरूपात आणून संस्थेची नोंदणी करून तिचा कारभार सुरळीत चालू करण्याच्या दृष्टीने सर्व कार्ये करण्याच्या एका किंवा अनेक व्यक्तींच्या समूहाला प्रवर्तक म्हणतात. तर प्रवर्तकाची कार्ये कोणकोणती आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचे आहे. या संरचनेमध्ये आपल्याला दिलेली आहे ते सगळे जे कार्य आहे ते सविस्तररित्या आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर त्याच्यातील एक आहे सहकारी संस्थेच्या स्थापनेची कल्पना सुचणे. समाजाच्या किंवा व्यक्तीच्या समूहाच्या विशिष्ट समान गरजा भागवण्यासाठी एखादी सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना मनात आणण्याचे महत्त्वाचे काम प्रवर्तकाला करावे लागते. 2 आहे अनौपचारिक सभा बोलविणे. आपल्या मनातील सहकारी संस्था स्थापनेच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रवर्तक गावातील किंवा परिसरातील संभाव्य सभासदांची सभा बोलवितो. तिला अनौपचारिक सभा किंवा नोंदणीपूर्व सभा असे म्हणतात. प्रवर्तक सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना या सभेपुढे मांडतो व संस्था स्थापनेचे महत्त्व पटवून देतो. 3 क्रमांक सांगता येणार. संस्थेची उद्दिष्ट ठरविणे. अनौपचारिक सभेमध्ये संस्था स्थापनेचे महत्त्व पटल्यास संस्थेच्या उद्दिष्टाची एक यादी तयार करावी लागते. सहकारी संस्थेच्या प्रकारानुसार मुख्य उद्दिष्टात फरक पडतो. उदाहरणार्थ, ग्राहक सहकारी संस्था स्थापन केली तर वाजवी किमतीत जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करून देणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असते. तर 4 क्रमांक आहे प्रकल्प अहवाल तयार करणे. नियोजित सहकारी संस्थेचा संभाव्य व्यवहार, उत्पन्न, खर्च व उलाढाल विचारात घेऊन तिचा प्रकल्प अहवाल तज्ज्ञांकडून तयार करून घेण्याचे कार्य प्रवर्तकास करावे लागतात. तर 5 क्रमांक सांगता येणार साधनसामग्री गोळा करणे. नियोजित सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या साधनसामग्रीचे संकलन प्रवर्तकाला करावे लागतात. उदाहरण, भांडवल गोळा करणे, संस्थेसाठी कार्यालयाची व्यवस्था करणे, फर्निचर, स्टेशनरी, लेखन साहित्य, मनुष्यबळ इत्यादींची जुळवाजुळव करावी लागते. 6 आहे आर्थिक योजना तयार करणे. नियोजित सहकारी संस्थेच्या प्रकल्प अहवालाच्या आधारे संस्थेची आर्थिक योजना तयार करून भांडवल उभारणीची साधने निश्चित करणे हे प्रवर्तकाचे काम असते. तर 7 आहे बँकेत खाते उघडणे. जिल्हा उपनिबंधकाच्या परवानगीने तो नियोजित सहकारी संस्थेचे खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उघडतो. संभाव्य सभासदांकडून भाग भांडवलपोटी जमा झालेल्या रकमेचा भरणा या खात्यात करून बँकेकडून शिल्लकीचे प्रमाणपत्र प्रवर्तकाला प्राप्त करून देत असतो किंवा करावा लागतो. 8 आहे नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करणे. नियोजित सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तयार करण्याचे कार्य प्रवर्तकांना करावे लागते. उदाहरण, संस्थेची उपविधी, निवडणुकीचे नियम, सभासदांची नावे पत्त्यासह यादी, प्रवर्तक मंडळातील सभासदांची यादी, तलाठ्याचा दाखला, कार्यक्षेत्रातील लोकसंख्येचा दाखला, अनौपचारिक सभेचे इतिवृत्त
जागा, घर मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, बँक शिल्लकी प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल इत्यादी कागदपत्रे त्याला तयार करावी लागतात. 9 आहे सभासदांची प्राथमिक औपचारिक सभा बोलविणे. सहकारी संस्था कायद्यानुसार नियोजित सहकारी संस्थेच्या संभाव्य सभासदांची प्राथमिक औपचारिक सभा प्रवर्तक बोलवितो. या सभेत संस्था स्थापण्याचा ठराव मंजूर करून सभेचे इतिवृत्त नोंदणी अर्जासोबत जोडावे लागते. तर 10 सांगता येणार आपल्याला नोंदणी अर्ज सादर करणे. प्रवर्तकाला नियोजित सहकारी संस्थेच्या नोंदणीचा रीतसर अर्ज नमुना अ हा भरून आवश्यक त्या कागदपत्रासह नोंदणी अधिकाऱ्याकडे म्हणजे निबंधकाकडे सादर करावा लागतो. तसेच संस्था नोंदणीचे शुल्क शासकीय कोषागारात भरावे लागते. 11 सांगता येणार नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे. विहित नमुन्यातील नोंदणी अर्ज निबंधकाकडे सादर केल्यानंतर निबंधक त्या अर्जाची छाननी करतो. हा अर्ज परिपूर्ण असल्यास निबंधक अशा संस्थेची नोंदणी करतो व नोंदणीचे प्रमाणपत्र मुख्य प्रवर्तकाकडे देतो. तर 12 सांगता येणार आपल्याला पहिली सर्वसाधारण सभा नियामक सभा बोलविणे. सहकारी संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत पहिली सभा किंवा सर्वसाधारण सभा नियामक सभा घेण्याचे काम मुख्य प्रवर्तकाला करावे लागते. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार पहिली सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक असते. या सभेत हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणे, प्राथमिक खर्चास मंजुरी देणे, प्रवर्तकाच्या नावाने असणारे बँक खाते संस्थेच्या नावे करणे इत्यादी बाबत ठराव संमत केले जातात. ही सभा संस्थेच्या आयुष्यात एकदाच बोलवली जाते. 13 सांगता येणार पहिल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लिहिणे. पहिल्या सर्वसाधारण सभेचे कामकाज संपल्यापासून 1 महिन्याच्या आत त्या सभेचे इतिवृत्त प्रवर्तकाने लिहिणे आवश्यक असते. इतिवृत्त म्हणजे सभेतील कामकाजाच्या लेखी स्वरूपातील नोंदी होय. इतिवृत्तातील नोंदीचा धोरणे ठरवण्यासाठी उपयोग होतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो प्रवर्तक सहकारी संस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असून संस्थेच्या स्थापनेपासून तिचे कार्य व्यवस्थितपणे सुरू व्हावे यासाठी ती प्रयत्नशील व जागरूक असते. सहकारी संस्थेचे यश प्रवर्तकाच्या भूमिकेवर हे अवलंबून असते. तर विद्यार्थ्यांनो प्रवर्तन अवस्था व नोंदणी अवस्था याच्यामध्ये नेमका काय फरक आहे त्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यात दिलेला आहे अनुक्रमणिका, मुद्दे दिलेले आहे, प्रवर्तक अवस्था आणि नोंदणी अवस्था. तर याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक आहे अर्थ. मुद्द्यामध्ये अर्थ येतं. त्याच्यात प्रवर्तन अवस्थामध्ये सांगता येणार सहकारी संस्था स्थापन होण्यापूर्वी तिला ज्या ज्या टप्प्यातून जावे लागते त्याला एकत्रितपणे प्रवर्तन अवस्था म्हणतात. तर नोंदणी अवस्था म्हणजे नियोजित सहकारी संस्थेची स्थापना करण्यासाठी ज्या ज्या कृती कराव्या लागतात त्यांना एकत्रितपणे नोंदणी अवस्था म्हणतात. 2 आहे कायद्यातील तरतुदी. सहकारी कायद्यांमध्ये प्रवर्तनाबाबतच्या तरतुदी दिलेल्या नाहीत. तर नोंदणी अवस्थामध्ये सांगता येणार सहकारी कायद्यामध्ये सहकारी संस्थेच्या नोंदणी अवस्थेच्या कायदेशीर तरतुदी दिल्या आहेत. 3 आहे स्वरूप. प्रवर्तन अवस्थेतील सर्व बाबींचे स्वरूप अनौपचारिक असते. तर नोंदणी अवस्थेतील सर्व बाबींचे स्वरूप औपचारिक हे असते. 4 आहे टप्पे. प्रवर्तन अवस्थेमध्ये संस्था स्थापनेची कल्पना मनात उद्भवणे, कल्पनेचे परीक्षण करणे, अनौपचारिक सभेचे आयोजन करणे, साधनसामुग्री गोळा करणे, आर्थिक योजना तयार करणे, दस्तऐवज व कागदपत्रे गोळा करणे या टप्प्यांचा समावेश होतो. तर नोंदणी अवस्थेमध्ये औपचारिक सभा बोलवणे, नियोजित संस्थेचे बँकेत खाते उघडणे, नोंदणी प्रस्ताव सादर करणे, नोंदणी शुल्क भरणे, नोंदणी अर्जाची नोंद करणे, नोंदणी अर्जाची छाननी करणे, नोंदणी व वर्गीकरण करणे, नोंदणी दाखला देणे या टप्प्यांचा या ठिकाणी समावेश होतो. तर 5वं सांगता येणार आपल्याला कालावधी.
तर प्रवर्तनाच्या अवस्थेला विशिष्ट कार्यमर्यादा नसते, तरी पण नियोजित सहकारी संस्था स्थापन होण्यासाठी प्रवर्तक वेगाने हालचाली करतो. तर नोंदणी अर्ज मिळाल्यापासून संस्थेची नोंदणी करणे किंवा नाकारणे ही कृती निबंधकाने 2 महिन्याच्या आत करणे कायद्याने बंधनकारक असते. 6वं सांगताना अस्तित्व. प्रवर्तन अवस्थेत सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत नाही, तर नोंदणी अवस्थेनंतर सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. तर विद्यार्थ्यांनो, प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्थामध्ये दोघांमध्ये असा आपल्याला फरक हा दिसून येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, युनिट क्रमांक 4 हे या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.